काय झालं, एकदा एका लग्नासाठी आम्ही गेलो. पोरगी पाटावर जाऊन बसली आणि सारखी अशी पाठीमागे पाहायची. सारखी पोरगी राहून राहून मागे पाहायची. एक ट्राउझर घातलेला माणूस होता, डोक्यात टोपी, गळ्यात रुमाल. मला वाटायचं सारखं काही मुलगी मागे पाहत असेल, काही पोरगी सारखी मागे पाहत असेल. शेजारच्या एका बाईला विचारलं, म्हटलं का हो, ही पोरगी त्या माणसाकडे का पाहते हो सारखी? त्या बाईने सांगितलं, ताई ती पोरगी ज्याच्याकडे पाहते ना तो तिचा बाप आहे, पण ताई तो बाप असा आहे की पोरगी झाल्यापासून तिच्या सोबत एक शब्दही बोलला नाही. पण पहा ना, पोरगी सारखी बापाकडे पाहते, सारखी बापाकडे पाहते. पोरगी बापाकडे पाहते पण बाप तिच्याकडे पाहत नाही. पहा ना, दोन शब्दही बोलले नाही. पोरगी नवऱ्याच्या घरी जायची वेळ आली. काय निष्ठुर बापी होताई, काय काय बापा असतात, लेकरांसाठी रडतात, लेकरांसाठी मरायला तयार होतात. आणि काय काय बाप जन्माला येतात, पोटच्या लेकरासोबत वैऱ्यासारखं वागतात. सारखी पोरगी राहून राहून बापाकडे पाहायची आणि बाप दुसरीकडे पाहायचा. मला राहवलं नाही. मी जवळ गेले त्या माणसाच्या आणि म्हटलं, काका बोला ना दोन शब्द ते लेकराला. आल्यापासून अर्धा तास पाहते मी ती पोरगी सारखी तुमच्या मागे पाहते. नाहीतर लग्नामध्ये नवरी कोणाचं घेणं देणंच नसतं तिला. बरोबर आहे ना? लग्नामध्ये नवरी, बरोबर आहे का? बरोबर बोलते ना मी. लग्नामध्ये नवरी कोणाकडे लक्ष देत नाही. अहो पण लेकरू तुमच्याकडे पाहते. काका बोला ना दोन शब्द. ज्यावेळी माझ्या तोंडातून शब्द पडले त्याच्या डोळ्यातून आशू गळगळा वाहू लागले. गळ्यातला रुमाल त्याने डोळ्याला लावला, डोळे पुसू लागला. तो म्हणे, ताई झाल्यापासून एक शब्द बोललो नाही कार्टीला, पण पहा ना माझ्याच कडे पाहती, सारखी सारखी कार्टी माझ्याच कडे पाहती. 5वी पोरगी झाली ताई, वाटत होतं मराव पोरगी जशी जन्माला आली, पण ताई नाही पिली. पोरगी जन्माला आली, पाहायला नाही गेलो तिला. महिन्याची झाली पोरगी, वाटायचं मराव ही पोरगी, पण नाही मेली. महिन्याची झाली आणि बायकोला शेतामध्ये तिचा जाणं चालू केलं. बायको शेतामध्ये घेऊन पुरीला बांधावर ठेवायची. महिन्याच्या पुरीच्या अंगावर नाही टाकलं मरण म्हणून, पण ताई नाही पोरगी मेली. लहानाची मोठी होऊ लागली, शब्दाने बोललो नाही तिला. एकदा पाणी आण म्हणलो, पाणी आणलं पुरीनं. फक्त ग्लास मध्ये ना तांब्यात बोट बुडवलं. बोट बुडवलं म्हणून त्याच तांब्यानं तिला फेकून मारला. पण तरी पाहणं माझ्याचकडे पाहती पोरगी. जेवताना भाजीत मीठ कमी पडलं, जेवत्या ताटानं उठलो आणि ते ताट फेकून तिला मारलं. कधी शब्दाने बरं बोललो नाही तिला. कधी आजारी पडली, एकदा आजारी पडली होती, दवाखान्यातच नाही नेली. वाटलं मरण अशीच घरात, पण नाही मेली ताई. शाळेतून मास्तर लोक फोन करायचे, बोलवायचे, रामभाऊ पोरगी फार हुशारी बरं तुमची, आज सत्कार ठेवलाय तिचा, सत्कार स्वीकारायला या. पण ताई हुशार होती कार्टी, तरी सुद्धा शाळेत नाही गेलो गड्या. लग्न जमलं तरी तिला एका शब्दाने बोललो नाही, विचारलं नाही तिला तुला नवरदेव आवडतो का नाही. पण तरी पाहना कार्टी सारखी माझ्याचकडे पाहते. शब्दाचं सुख दिलं नाही. बाप म्हणून कधी तिला मांडीवर जवळ घेतलं नाही, तिला कुरवाळलं नाही. तिला कधी कपडे आणायचेत का म्हणून विचारलं नाही. सणाला ड्रेस नाही घेतला तिला. पण पहा ना ताई कार्टी माझ्याचकडे पाहती हो सारखी. आणि आता मी जर तिच्याकडे पाहिलं ना, आतापर्यंत तिच्यावरती खूप अन्याय केलं गड्या. माझ्या आशूना मला सहन होणार नाही. मग पोरगी पाहते पण मी पाहू शकत नाही. सारखी पोरगी पाहायची. सप्तपदी झाली, साडं झालं, रंगणात चोरला, पोरीचे पाय धुतले आईनं, पोरगी गाडीत बसली. असा प्रसंग होता माईबाप हा. आतापर्यंत अनेक लग्न लावली, पण हा प्रसंगच काही वेगळा होता. पाय ओढवल्या जाई ना. मी जवळ गेले, म्हटलं काका
अहो लेकरू चाललंय सासरला, आतापर्यंत तुमची होती, आता लोकाची झाली. आता किती जरी तुम्ही म्हटलं ये तर पुरीचा रिकाम पण होणार नाही. विनंती असेल मायबाप, लहानपणी लेकरं हट्ट करतात, आपण वेळ देत नाही, नंतर वेळ निघून जाते. लेकरांना जवळ येऊन बस म्हणलं नाही तरी ते लेकरं बसत नाही, आणि आधी ते बसायचं म्हणतात. आपल्या मागे फार काम असतं, आपण हुसकून लावतो लेकरांना. म्हणलं काका अवलेख निघाली तुमची, आता तरी जा ना. पोरगी गाडीत बसली पण काच वर घ्यायला तयार नव्हती. सारखी पोरगी डोकून बापाकडे पाहत होती. माझा बाप मला दिसेना, माझा बाप मला दिसेना. बाबा 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 म्हणून ओरडत होती. आई बाबा नाही दिसले मला, आई बाबा नाही ग भेटले मला, भाऊ बाबाला पाठवून दे ना. आणि निघाली मी, बाबा नाही दिसले मला, बाबा नाही भेटले मला. काच वर घ्यायला तयार नव्हती पोरगी. पोरगी म्हणत होती थांबा, गाडी चालू करू नका. मी म्हटलं काका अवले करून निघाले, आता तरी जा ना. बाप गाडीच्या जवळ गेला पण बापाची हिंमत होत नव्हती पोरीकडे पाहण्याची, डोळ्यात डोळे घालायचे. पोरगी बाप जवळ गेला, पोरगी ढोरासारखी ओरडायला लागली. बाप जवळ गेला आणि दरवाजाच्या काचेतून म्हणू लागला, बाळ मला नाही बोलायचं, हे बाळ मला नाही बोलायचं का. ज्यावेळी त्या पोरीने बापाचा आवाज ऐकला, दरवाजाची काच अशी दानकन उघडली, अशी पळत बापाकडे गेली आणि बापाच्या अंगाला मिठी मारून ढासा ढासा रडत होती. पोरगीच रडत नव्हती, बापही रडत होता, बापच रडत नव्हता. अख्खी वाट लावायला आलेली माणसंही रडत होती. आतापर्यंत नवरीकडची रडताना मी पाहिली होती. ते लग्न असं होतं मायबाप, जिथं त्या नवरीची सासू सुद्धा रडत होती, सासू सुद्धा रडत होती. पोरीच्या रडण्याने पोरीच्या डोळ्यातल्या अश्रूने बापाचा शर्ट ओला झाला होता आणि बापाच्या डोळ्यातल्या अश्रूने त्या पोरीची ओढणी ओली झाली होती. बाळ चाललीस मला सोडून, नाही बोलणार मला, नाही बाबा तुम्हाला भेटल्याशिवाय कशी जाईल मी. क्षमा कर राजा, आयुष्यभर तुझ्यासाठी तुझ्यासोबत वाईट वागलो, शब्दाने बरं पाहिलं नाही तुला. बाबा ते सगळं विसरली हो मी, माझ्या तर ती आठवण येतही नाही. कितीही वाईट वागा माझ्या दादांनो, बापाने पोरीला किती ढासपूस करू द्या, किती पोरात आणि पोरीत भेदभाव करू द्या, तुम्ही किती वाईट वागा गड्या, पण बापाच्या तोंडावर काय, बापाच्या माघारी सुद्धा. आणि प्रत्येक पाऊल उचलत असताना आपल्या बापाच्याच इज्जतीचा विचार करते ना. जगाच्या पाठीवरती ती फक्त पोरगी, ती फक्त कन्ये, ती फक्त मुलगी. तोंडावर काय, बापाच्या माघारी सुद्धा बापाचं कौतुक करते, बापाच्या इज्जतीचा विचार करते ना, ती पोरगी असते गड्या मायबाप. पण विनंती असेल, 18-20 वर्ष फक्त घरी राहते ती जोपर्यंत काही गोष्टी मागत असेल ना तोपर्यंत घेऊन द्या गड्या. लग्न झालं ना, तुम्ही जर म्हणालात तुला काही पाहिजे का, हे घेऊन देऊ का, ती म्हणत असते नाही पप्पा आमच्या घरी सगळे आमच्या घरी, मला नको पप्पा तुमचं काही. तिला लक्षात येतं आता आपण परक्याचं धन झालो, आपला बाप अडचण येते. लक्षात घ्या मायबाप, कदाचित आता यात पावडे वडील सुखाचे दिवस आलेत, पण एक काळ असा असेल इथे जुने मंडळी बसलेत, यांनी आठवा धान्यासाठी, पायलीभर धान्यासाठी लोकांच्या शेतात गुलामगिरी केली. बरोबर आहे ना. कदाचित तुम्हाला सुखाचे दिवस कधीपासून आलेत मला माहिती नाही. राब राब कष्ट करून यांनी गुंठा जमीन विकत घेऊन एकत्र जमवली. फक्त विनंती असेल त्यांच्या प्रत्येक गाळलेल्या घामाची किंमत ठेवा. प्रत्येक पाऊल उचलत असताना प्रत्येक पोराला आईचा चुलीवर भाजलेला हात आणि बापाचे गळालेले घामाचे थेंब जर दिसत असतील ना, तर कदाचित तो मुलगा आणि ती मुलगी
उभ्या आयुष्यामध्ये कधीच चुकीचा मार्ग निवडत नाही, अजिबात निवडत नाही. भागवतात पहिली कन्या जन्माला आली. मुलीला परक्याचं धन समजू नका. पहिली बेटी धनाची बेटी. मुलगी इकडच्याही कुळाचा उद्धार करते आणि तिकडच्याही कुळाचा उद्धार करते. जिच्या हाती पाळणीची दोरी ती जगाती उद्धारी. पहिली कन्या जन्माला आली आकुती. देव होती आणि नंतर प्रसूती. आकुतीचा विवाह झाला रुची नामक प्रजापतीशी आणि यांच्या घरी परमात्मा यज्ञ नारायण स्वरूपाने प्रगट होतात. बोलिए यज्ञ नारायण भगवान.